आज बघ एवढा सुंदर डान्स केला नायसाने. रेदर सगळ्या स्टुडंट्सने सगळ्या कॉन्सेप्ट जो होता स्कूलने जो कॉन्सेप्ट केलं म्हणजे प्रत्येकाला ट्रिब्यूट दिले. प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक राईट फ्रॉम आपले यु नो लीडर्स, मग ऍक्टर्स, मग सेलिब्रिटीज, मग काय म्हणतात ते स्पोर्ट्स लीडर्स त्याच्यानंतर सगळे. आणि ज्यांनी इन्व्हेंट केले लाईक एअरप्लेन इन्व्हेंट केले, मग फोन इन्व्हेंट केले, म्हणजे असं स्टोरी सांगत होते आणि मग त्याच्यावरती ते लोक डान्स करत होते. एवढं सुंदर होतं ना. आणि नायसाने तर जे केलंय मी जेव्हा व्हिडिओ काढत होती तर माझ्या लिटरली असं डोळ्यात पाणी होतं. असताना आपल्या मुलांना जेव्हा आपण स्टेजवर बघतो आणि आपल्याला जो एक वेगळा एक प्राऊड मोमेंट येतो. आणि माझ्यासाठी कोणतं प्राऊड मोमेंट होतं माहितीये का, नायसा एकदम सेंटरला सगळ्यांमध्ये वेगळी दिसतीये. म्हणजे तिचं अटायर पूर्ण वेगळं होतं. आणि नायसाला जो ड्रेस घालून पाठवलेला तो तिकडे जाऊन चेंज केला. तिने वेगळा फ्रॉक. सुंदर सगळ्यांनी एवढं छान केलंय. आणि बॅक ऑफ माइंड तेच होतं की नायसाला बॅले करायला किती आवडतं. हा ते नीट ठेव बाबू, द्यायचंय आपल्याला. आणि तिचं ते स्वप्न बॅलेचं होतं ते आज स्टेजवर पूर्ण झालं. आणि किती एलिगंटली, ओ माय गॉड, किती पोज आणि किती काम. ओ हो बाबा, म्हणजे नायसा, ती नायसा आणि आजची नायसा. म्हणून नायसाला एक ट्रीट. म्हणून नायसाला सांगितले तुला जे हवंय ते खा. चॉकलेट केक. सो मागच्या 2 weeks पासून नायसाचं आम्ही फुल म्हणजे सगळं हे स्टॉप केलं. स्वीट एकदम 0 शुगरवर तिला नेले आम्ही. कारण ती केक खात होती, त्यानंतर चॉकलेट्स खात होती. आणि त्याच्यामुळे तिला खूप तिचं काय म्हणतात साईड इफेक्ट्स, तिच्या स्किनला ते सगळं ते आता त्रास व्हायला लागलेलं आहे. रफ झाली आहे, एलर्जी, म्हणजे सेन्सिटिव्ह, खूप स्किन सेन्सिटिव्ह आहे. मी तेच एवढे दिवस म्हणत होती की नायसा नखरे करते कपड्यांबाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत. पण मला आता जेव्हा रिसेंटली मी सनीच्या फ्रेंडला मी जेव्हा भेटलो, इव्हन शी इज अ डॉक्टर, तेव्हा तिने स्किन स्पेशलिस्ट आहे, तेव्हा तिने ऍक्च्युली सांगितलं की हिला काय इश्यू आहे. आणि तिने सांगितलं की कंपल्सरी नायसाला तुम्ही कॉटनचे सॉफ्ट क्लोथ्स हेच करा. तिला अजिबात फोर्स नका करू की तुम्ही तिला असेच कपडे घाला तसेच कपडे घाला, कारण तिची स्किन तशी नाही आहे. आणि मग तिने सांगितलं की काय प्रिकॉशन्स आम्हाला घ्यायचे. सर्वात आधी तर तिचं स्वीट कमी आम्हाला त्यांनी सांगितलं, कारण तिचं केकचं इंटेक होत होतं आम्ही जेव्हा पण बाहेर ट्रॅव्हल करतो. तर ते तिचं ऑलमोस्ट आम्ही 0 नेले. पण आज ते एक लहान आहे ना, तिला टेम्प्ट होत आहे म्हणून. हा बोल. स्टोरीज. सो आज तिला आम्ही सांगितलं की ठीक आहे तू खा असं. म्हणून तेच मला एक हे होतं की नायसाला आता जो तो तर ठीक आहे, तो घातला ना, तो पण म्हणजे जो फर्स्ट घातलेला कॉस्ट्युम त्यात पण आम्ही मग स्लीपच्या वरती ते असं सगळं करून. हा आणि हे तिने दुसरा पण तिला त्रास होत होता स्किनला. तिची स्किन खूप सेन्सिटिव्ह, एवढी सेन्सिटिव्ह की आता कानातले पण आम्ही तिचे काढलेले आहेत, कारण तिथे सुद्धा तिला ते झालंय जखम. तिचं लिटरली मला वाटतं ते होल पण गेलं तर परत टोचायला लागणार आहे. खूप लोकांचं हे पण म्हणण्यात आलं की बर्थडेच्या वेळेस पण नायसा सिम्पल, आम्हाला माहितीये नायसाला काय इश्यू आहे, कारण आम्ही तिच्याबरोबर असतो. आम्हाला माहिती नायसा कशी रिॲक्ट करणार आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं आणि सनीला सुद्धा की आपलं बाळ कम्फर्टेबल राहायला पाहिजे. कोण काय बोलतोय, कसं नायसा दिसते ते आम्हाला नाही मॅटर करत. तीच असतं, तिने एन्जॉय करायला पाहिजे. आणि काय नाही, वी आर सो प्राऊड ऑफ यू. माय गॉड, किती गोड
पोचणार. सो बाबा घेऊन चाललेत आम्हाला पिक्चर बघायला, कारण एवढा खुश झालाय तो नायसाला, नायसाचा डान्स बघून. कारण नायसा कशी उतावली आहे, नायसा इज इम्पेशंट. नायसा एका जागेवर नाही उभी राहू शकत, बट द वे शी डान्स, हो बाबा मी असं ते बघत होते आणि सगळे स्टेप्स पण लक्षात येत होते. आणि सगळी मुलं एवढं छान द वे दे वे डिलिव्हरिंग, ते प्रत्येक जे स्पीच होतं किंवा काय त्यांना जो कॉन्फिडन्स होता ना, वेगळाच. वी आर सो हॅपी विथ द स्कूल. सगळ्यांनी एवढे एफर्ट्स घेतले. मी जसं म्हटले की म्हणजे पॅरेंट्स, बिंग अ पॅरेंट्स आपण एफर्ट्स घेतोच, पण स्कूलवाले जास्त एफर्ट्स घेतात. आणि आज आम्हाला कळलं की ते रिहर्सल्सला जे बोलवत होते, एवढ्या वेळ जे लावत होते, ते काय, त्याचं जे आम्ही आज बघितलंय. हा बोला, मला बोलून नाही देत. आणि ना मी फक्त आजीला दाखवलं होतं का, म्हणजे आई बाबांना सरप्राईज. आणि ना का मॉलमध्ये जातोय ना, मी ना फ्राईज आणि चॉकलेट केक खाणं आणि ज्यूस झालं. मला आज कळते, जेव्हा मी फसाने ते लहान होती ना लिटिल एंजल्स मध्ये, तेव्हा आपल्या आई वडिलांना बघून कसं वाटत असेल की अरे आपली मुलं तिथे डान्स करतायत. बाबा मला मोबाईलचा पण जमाना नव्हता अजिबात नाही. मला तर ते जे फिलिंग येत होती ना, की मला प्रत्येक पॅरेंटच्या डोळ्यात ते दिसत होतं की आपलं बाळ तिथे परफॉर्म करतोय. वेगळंच मस्त झालं. आणि काय नाही, स्वतः आम्ही निघालोत. बाबांनी मस्त एक मूवी मेन म्हणजे वेळ मिळालाय. मेन म्हणजे त्यांनी खूप चांगल्या टायमाला अॅन्युअल फंक्शन ठेवलं की ज्या दिवशी सनीला पण सुट्टी असते. सगळे पॅरेंट्स होते, कारण सगळे पॅरेंट्स वर्किंग आहेत, सो सगळ्यांना ते मॅनेजेबल होतं. आणि फटाफट पण झालं, फ्री झालो आपण लगेच. बघ ना, आम्ही आय गेस 8:45 वाइंड अप झालं ते. आणि छान झालं खूप. आम्ही तर खूप नायसाचा जो फ्रेंड आहे मिराज, त्याची आई होती ऐश्वर्या, आम्ही दोघांनी तर जी मज्जा केली. मिरांशच बोलले मी. आम्ही दोघांनी तर जी मज्जा केली नॉनस्टॉप. असं पण भेटलं ती काय अजून धमाल येते ना. काय नाही, चला मग आता नैसाची टीचर मला म्हणते, बघितलं का, डिड यू सी युअर चाइल्ड, शी वॉज स्टँडिंग इन मिडल. नैसाची टीचर ती मला एवढे एक्साइटेडली सांगत होती की शी वॉज स्टँडिंग इन मिडल. कुठे होती तू? तुम्हाला बघत होती आईला स्टेजवर ना. मला दिसलं ना, कसं बाकीचे लोक दिसले मला. आम्ही पोचलो आहोत मॉलमध्ये. अँड कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहोत. द सेलिब्रेशन बिगिन्स आफ्टर अ लॉंग टाईम. आम्ही बाहेर पडलो आहोत आणि खूप दिवसांनी सुट्टी मिळाली आहे. अँड सेलिब्रेशन, क्रिसमस, सक्सेस पार्टी. क्रिसमस येणार आहे. आई बाबा मला गिफ्ट देणार आहे क्रिसमसला. कोण गिफ्ट देणार आहे? सांता क्लॉज स्वतः येतो गिफ्ट द्यायला. एक मिनिट, आयसू खाली. हा रिबिन काढू का? बरोबर एक दिवस होता ना, तुम्ही ना इकडे झाला, इकडे तुम्ही हा ना, तुम्ही असं फक्त बोलण्याला पुन्हा मला घेऊन गेले. हा रूम मधून गुंड दिसत होती. इकडे लेट्स गो. तू का घेतलंय? तो थंडी वाजणार का? वाजणार आहे मग. गिफ्ट वगैरे काय नाही बाबा, फक्त तुला आपण मस्त मुलीला जेवायचं. gift आणि फक्त जेवायचं. नो गिफ्ट. आपण गिफ्ट खूप आहे. चलो.
हा तिथे गोंधळ नको आपण. Aisa is happy after a long time. ह्याच्यानंतर नाही सुकून मिळायला गेला सुकून. अर्ध्या तासात आम्ही अर्धा पण नाही 15 मिनिटात 15 मिनिटात क्रॅम्प आलाय. थंडी किती होती आतमध्ये. जेवलो आणि आता मूवीला रश. थंडी. ऐसा मजा येते तुला? कसं वाटलं तुमची सगळं खाऊ. मजा नाही. चॉकलेट वाला पण काय बनवलं ड्रेसेस पण किती छान लागले. क्यूट क्यूट आहे ट्रेडिशनल. Find X9 series. Make care moment. हे लोक आहेत ना, these people don't call you. ते अजिबात नाही करत. ह्या 1 वर्षात त्यांना Hemp कॉल speed नाही केला. sensitivity fast. आणि आताच एक डोनेट करून आली आहे 3000 गर्ल चाइल्ड. एका गर्ल चाइल्डचं एज्युकेशन थोडं जर कुठे 6 महिन्यापर्यंत सिक्युअर करू शकतो आपण. जसं जमेल तसं ट्राय. सो फायनली वी आर डन विथ मूवी. आम्ही जो मूवी पाहिला तो आहे अवतार ॲव्हेटर. प्रत्येकजण वेगवेगळं प्रोनाऊन्स करतो त्याला. म्हणजे मूवी खूप छान होता. आम्ही ह्याच्या आधीचे जेवढे सिरीज आहेत ना मी आणि सनीने पाहिले थिएटरमध्ये. आणि मी तेच बोलते की इंटरवल होत नाही. इंटरवल झालं तेव्हा सनी आला मला बोलतो अरे 3.5 तासाचा मूवी आहे. म्हणजे बापरे. तेच बोलते की इंटरवल होत का नाहीये. पण इंग्लिश मूवीज ऍक्च्युली एवढे मोठे नसतात. 1 hour 20 minutes. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं आम्हा दोघांना असं वाटतं की त्यांना कन्क्लूड करायचं होतं. आणि छान एक्झिक्युशन तर नेक्स्ट लेवल असतं या लोकांचं. म्हणजे आपल्याला 1 मिनिटासाठी सुद्धा असं वाटणार नाही की इट्स नॉट रिअल. सो हां, तर एवढे स्ट्रॉंग VFX होते ना त्यांचे. खूपच मस्त मजा आली. ज्यांनी हा मूवी आधीपासून लाईक फर्स्ट सिरीजपासून पाहिला आहे ना त्यांनी नक्की बघा. जे पण नवीन असतील त्यांना हे पहिले कळणारच नाही की हे काय चालू आहे. कारण हे आपल्या हिंदी मूवीज सारखं नाहीये की चला पहिले ते गाणी बिणी चालू होणार का ते प्रीकॅप दाखवणार आहेत का काय नावं नाही. फक्त फर्स्ट फ्रेम दाखवतात मूवीचं नाव आणि जी मूवी स्टार्ट होते ना लिटरली नाव पण नाही आलं. हे ना नाव कुठे आलं. मी तर पाहिलंच नाही नाव आलंय मूवीचं. लास्टला आलं. पण तेच म्हणते की आता हा मला वाटतं 4th का 5th असेल ना पार्ट. 3rd होता पार्ट. मला काय असं वाटतं पण 4th का 5th पाहिलंय. नाही मला असं वाटतं 4th आहे. मला असं वाटतं. आय डोंट नो. बट ते ऑल ऑफ अ सडन नाही कळणार. जो पण नवीन असेल तो त्याला तो फर्स्ट पार्टपासूनच पाहायला लागेल कारण इंटरलिंक आहे एकमेकांना. बट मस्त मूवी होता. नाहीसा झोपली बिचारी कारण दमलेली पण ती. म्हणजे ऑलमोस्ट मूवी तिने पाहिला. शेवटचा हाफ एन आवर मध्ये ती झोपून गेली. तिने सुद्धा एन्जॉय केलं. ती ह्याच्या आधी पण तिने आमच्याबरोबर पाहिलं पण तेव्हा ती लहान होती तर तिला समजत नव्हतं. आता तिने मला सगळं विचारलं हा कोण आहे मग हे काय मग ते असे कसे झाले मग ते असे कसे मग त्यांना हे शेपूट कसे काय क्वेश्चन विचारत होती ती. पण तिने फुल आज थरली एन्जॉय केलेलं आहे. सो आता आम्ही घरी चाललो.